विद्यार्थी मित्र डोली यूट्यूब चॅनलवरती मी आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे. मित्र हो, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET पेपर 2 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेला पेपर विषय सामाजिक शास्त्रावरील 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेला सामाजिक शास्त्र पेपर. प्रश्न 91. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरक्षित चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असतात. हा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला. तर हा सिद्धांत रुसो यांनी मांडलेला आहे. प्रश्न 92. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत कारण इंग्रज सरकारचा पाठिंबा नव्हता. भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकांकडे भांडवल नव्हते. ही वरील तिन्ही विधाने ही योग्य आहेत. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 तिन्ही विधाने योग्य हा अचूक आहे. प्रश्न 93. विठ्ठल रामजी शिंदे यांनी टिंबटिंब येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. तर पर्याय 2 मुंबई हा बरोबर आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. प्रश्न 94. अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणात झाली. तर उत्तर 2 मुघल व निजामशाही यांच्यात झाली. प्रश्न 95. रस रत्नाकर रसायने व धातू तर पंचसिद्धांतिका काय. तर पंचसिद्धांतिका म्हणजेच खगोलशास्त्र होय. रस रत्नाकर रसायन व धातू तर पंचसिद्धांतिका खगोलशास्त्र. पर्याय 3 बरोबर. प्रश्न 96. योग्य जोड्या जुळवा. तर योग्य जोड्यामध्ये जॉन मार्शल हे ब्रिटिश काळातील पुरातत्व खात्याचे प्रमुख, डॉक्टर दयाराम साहनी हडप्पा येथे उत्खनन कार्य, राखालदास बॅनर्जी मोहनजोदडो येथे उत्खनन कार्य आणि FW बिंची हे कार्बन 14 पद्धतीचा जन्म. म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य अचूक उत्तर आहे. प्रश्न 97. अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून टिंबटिंब यांना प्रसिद्धी मिळाली. तर उत्तर आहे हरून अल रशीद यांना प्रसिद्धी मिळाली. पुढील प्रश्न 98. गटात न बसणारा शब्द ओळखा. डांटे, पेट्रॉक, मिकियाव्हेली, थॉमस मूर. तर यामधील गटात न बसणारा शब्द पर्याय क्रमांक 4 थॉमस मूर हा आहे. प्रश्न 99. जपानमधील उद्योग समूहांना टिंबटिंब असे म्हणतात. तर झेबिशू असे जपानमधील उद्योग समूहांना म्हणतात. प्रश्न 100. माऊ माऊ चळवळ येथेच सुरू झाली. तर माऊ माऊ ही चळवळ पर्याय क्रमांक 1 केनिया येथे सुरू झाली. मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा आणि विनुश्री एरंडोली या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल जरूर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न 101. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला. तर पर्याय 2 याल्टा कराराचा भंग रशिया या देशाने केला. प्रश्न 102. विक्रमांक, देवचरित, मिताक्षर, पंपरामायण, मानसोल्लास हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले. तर हे ग्रंथ पर्याय 2 चालुक्य घराण्याच्या काळामध्ये तयार झालेले आहेत. पाहुयात पुढचा प्रश्न 103. व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक टिंबटिंब यांनी सुरू केले. तर पर्याय 1 व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाभाई नौरोजी यांनी सुरू केले. प्रश्न 104. विजयभूमी, लाल बहादूर शास्त्री तर वीरभूमी काय. तर विजयभूमी, लाल बहादूर शास्त्री तर वीरभूमी पर्याय 2 राजीव गांधी यांची भूमी वीरभूमी म्हणून ओळखली जाते. प्रश्न 105.
गुजरातमधील विजयप्रीत्यर्थ अकबराने टिंबटिंब याचे बांधकाम केले. तर गुजरातमधील विजयप्रीत्यर्थ अकबराने बुलंद दरवाजा याचे बांधकाम केले. प्रश्न 106 योग्य जोड्या जुळवा. तर बघा, चरक हा कर्नाटक, कालिदास प्रतरसेन आणि जीवक बिंबिसार, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य अचूक पर्याय आहे. पुढील प्रश्न 107 अवंती माळवा मध्य प्रदेश तर अशमक टिंबटिंब. तर अवंती माळवा मध्य प्रदेश तर अशमक महाराष्ट्र, त्यामुळे पर्याय 3 योग्य. प्रश्न 108 चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी टिंबटिंब याचे महत्त्व सांगितले. तर चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी पर्याय क्रमांक 1 कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. प्रश्न 109 छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणती हयगय करू नये असे सांगितले. हे टिंबटिंब ह्या गुणाचे उदाहरण आहे. तर हे पर्याय क्रमांक 2 संघटन चातुर्य या गुणाचे उदाहरण आहे. प्रश्न 110 याने जयवंत सिंहाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंग याला गादीवर बसवले आणि याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे. तर हे वर्णन कोणाचे आहे असं विचारलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 दुर्गादास राठोड यांच्याशी संबंधित हे वरील विधाने आहेत. प्रश्न 111 जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास काय म्हणतात. तर यास सार्वमत असे म्हणतात. पर्याय 2 बरोबर. प्रश्न 112 बहुजन समाज पक्ष टिंबटिंब यांनी स्थापन केला. तर बहुजन समाज पक्ष हा पर्याय 3 काशीराम यांनी स्थापन केलेला आहे. पाहुयात पुढील प्रश्न 113 संयुक्त अरब अमिराती, फिजी, एस्टोनिया या देशात टिंबटिंब हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही. तर पर्याय 2 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे तत्त्व पाळले जात नाही. प्रश्न 114 आपला देश प्रजासत्ताक आहे कारण काय. तर पर्याय 1 राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेले व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडून जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 बरोबर. प्रश्न 115 समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास काय म्हणतात. तर पर्याय 3 या संघटना स्वातंत्र्य असे म्हणतात. प्रश्न 116 राज्यसभेचे कामकाज टिंबटिंब यांच्या नियंत्रणाखाली चालते. तर राज्यसभेचे कामकाज पर्याय 1 सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते. प्रश्न 117 भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये टिंबटिंबविषयी मार्गदर्शन आहे. तर पर्याय 3 परराष्ट्र धोरण याच्याविषयी मार्गदर्शन आहे. प्रश्न 118 महाराष्ट्रात सध्या टिंबटिंब जिल्हा परिषदा आहेत. तर महाराष्ट्रात सध्या 34 जिल्हा परिषदा आहेत. प्रश्न 119 छोटे राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. अमेरिका. तर राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात. तर उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 120 अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी टिंबटिंब नमूद केले नव्हते. तर पर्याय 1 अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी हक्क नमूद केले नव्हते. प्रश्न 121 भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण टिंबटिंब येथून सोडला. तर भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण थुबा येथून सोडला. पर्याय 3 बरोबर. प्रश्न 122 नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा टिंबटिंब असतो. तर जमिनीचा तीव्र उतार असतो. पर्याय 4 बरोबर. प्रश्न 123 पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंबे खनिजे आढळतात. तर पर्याय 2 निकेल व लोह ही खनिजे आढळतात. प्रश्न 124 खालील पर्वतापैकी गट पर्वत कोणता आहे. तर पर्याय 3 युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा गट पर्वत आहे. पुढील प्रश्न 125 भूकंपाचे तीव्रता मोजण्याचे एकक टिंबटिंब हे आहे. तर भूकंपाचे तीव्रता मोजण्याचे एकक पर्याय 1 रिश्टर हे आहे. प्रश्न 126 टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे. तर पर्याय 3 संगमरवर हा एक रूपांतरित खडक आहे.
बाकीचे पर्याय 1, 2, 3 हे रूपांतरित खडक नाहीत. प्रश्न 127. भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे. पर्याय 4 बरोबर. प्रश्न 128. खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर पर्याय 1 गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच असे शिखर आहे. त्याचे नाव आहे पर्याय क्रमांक 1 गुरु शिखर. प्रश्न 129. भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीप समूहापैकी टिंबटिंब हे आहे. तर पर्याय 2 ब्यारन बेट हे आहे. प्रश्न 130. कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा टिंबटिंब म्हणून ओळखला जातो, तर तो जोग धबधबा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्याय 3 योग्य उत्तर आहे, जोग धबधबा. प्रश्न 131. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते? तर उलर सरोवर पर्याय 4 हे सर्वात मोठे भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न 132. केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना काय म्हणतात? तर पर्याय 1 क्वापी बहार सरी असे केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व येणाऱ्या पावसाच्या सरीने म्हणतात. पुढील प्रश्न 133. ओडिशा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेस महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता? तर तो प्रकल्प आहे महानदीवर उभारलेला पर्याय 2 हिराकूड प्रकल्प. प्रश्न 134. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस टिंबटिंब शेती असे म्हणतात. तर पर्याय 3 कोरडवाहू आणि जिरायती शेती असे म्हणतात. प्रश्न 135. भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक टिंबटिंब उत्पादनात आहे. तर पर्याय 4 भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक रेशीम उत्पादनात आहे. पुढील प्रश्न 136. भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना टिंबटिंब राज्यात कुल्टी येथे सुरू झाला. तर उत्तर आहे पर्याय 1 पश्चिम बंगाल येथे भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना सुरू झाला. प्रश्न 137. पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता टिंबटिंब होय. तर पर्याय 2 पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता होय. प्रश्न 138. टिंबटिंब वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो. तर पर्याय 3 महोगनी हा वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो. त्यामुळे पर्याय 3 योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न पाहूयात. 139. जपानमधील जागृत ज्वालामुखीचे नाव काय? तर पर्याय 4 फुजियामा जपानमधील जागृत ज्वालामुखी आहे. प्रश्न 140. शेती, कारखानदारी, वाहतूक, नागरिकीकरण हे टिंबटिंब घटक आहेत. तर हे शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे पर्याय 3 प्राकृतिक घटक आहेत. पाहूया पुढील प्रश्न 141. व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? तर व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या पर्याय 4 100% आहे. प्रश्न 142. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू असतो. तर पर्याय 2 सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात मानव हा केंद्रबिंदू असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 मानव हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 143. पनामा कालव्यास टिंबटिंबचे प्रवेशद्वार असे म्हणतात. तर पर्याय 3 पनामा कालव्यास पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात. पर्याय 3 योग्य. प्रश्न 144. आकृतीतील उपकरणामधून निद्रव वायुदाबमापकाचा योग्य पर्याय निवडा. पर्याय 2 हा निद्रव वायुदाबमापकाचा योग्य पर्याय. प्रश्न 145. टिंबटिंब जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. तर पर्याय 1 विषुववृत्ताजवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. प्रश्न 146. पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर म्हणजे काय? तर पर्याय 2 तपांबर. पृथ्वी पृष्ठालगत असणारा वातावरणाचा थर तपांबर म्हणून ओळखला जातो. प्रश्न 147. आकाशात सर्वात जास्त तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? तर पर्याय 3 आकाशात सर्वात जास्त तेजस्वी दिसणारा ग्रह शुक्र आहे. प्रश्न 148. युरोप व आफ्रिका या खंडांच्या दरम्यान असलेला समुद्र कोणता? तर तो आहे पर्याय 4 भूमध्य समुद्र. प्रश्न 149. प्राथमिक शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होणार? तर पर्याय 3
सांस्कृतिक व्यवसायामध्ये शिक्षक व्यवसाय समाविष्ट होतो. प्रश्न 150. अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. तर पर्याय 2 मल्लकाची सामुद्रधुनी असे अंदमान व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव आहे. विद्यार्थी मित्र हो, आपण 2021 साली झालेला TET पेपर 2 मधील सामाजिक शास्त्रावरील 60 प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. आपणास हा व्हिडिओ आवडल्यास जरूर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.